काही जागा इतक्या शांत असतात की तिथली शांतताच खूप लाऊड वाटायला लागते. शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आपण ऐकणार आहोत चॅलेंज या कथेचा दुसरा भाग. लेखन अमोल परब. आवाज सुजाता. स्वराजने पाहिलं की एका जुन्या बंगल्याच्या बाहेर बोकील यांनी गाडी थांबवली होती. स्वराज त्या बंगल्यावर आपली नजर कायम ठेवत गाडीतून उतरला. गर्द झाडींनी वेढलेली, शहरापासून दूर, बाजूला अथांग पसरलेल्या समुद्रासोबत एकांतात उभी असलेली ती जुनाट वास्तू पाहताच मनावर एक विचित्र दडपण आणत होती. बरेच वर्ष हा बंगला मानवी स्पर्शापासून वंचित असल्याच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. बंगला तसा मोठा दिसत होता, निदान 4 BHK तरी, पण वापरात नसल्याकारणाने फार दयनीय अवस्था झालेली दिसत होती. भिंतींचा रंग उडून पापुद्रे निघाले होते. वरच्या मजल्याच्या खिडक्यांची तावदानं तुटली होती. ठिकठिकाणी शेवाळ साचलं होतं. त्या मानाने अंगण थोडं ठीक वाटत होतं. नुकतीच साफसफाई केल्यासारखी वाटत होती. अंगणात एका कडेला एक झोपाळा बांधला होता. त्यावरच्या गाद्या ऊन पाऊस खाऊन जीर्ण झाल्या होत्या. गेटपासून बंगल्यापर्यंत जायला अंगणातून एक छान दगडी वाट बांधली होती. त्याच्या दुतर्फा काही मूर्त्या शो पीसेस म्हणून लावल्या होत्या. पण काळाच्या ओघात त्यांची ही अवस्था वाईटच होती. पण एक गोष्ट स्वराजने मनातल्या मनात मान्य केली होती की हा बंगला जर का नीट सांभाळला तर खरंच खूप मस्त प्रॉपर्टी होती. हा खरंच तुमचाच बंगला आहे ना? स्वराजने न राहून बोकिलांना विचारलं. का? असं का विचारताय? बोकिलांनी चालता चालता मागे वळून स्वराजला विचारलं. नाही म्हणलं, इतका चांगला बंगला तुम्ही इतक्या वाईट अवस्थेमध्ये ठेवलाय म्हणून विचारलं. कुणासाठी सांभाळायचा हा बंगला? जिनं हट्टानं माझ्याकडून बांधून घेतला तीच मला सोडून गेली. मग ह्या बंगल्याचा काय उपयोग? म्हणजे? स्वराज आणि बोकील एव्हाना व्हरांड्यात पोचले होते. स्वराजच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याअगोदर बोकील यांनी बंगल्यावरून आपली एक नजर फिरवली. श्यामल, श्यामल बोकील, माझी बायको. तिला आवडायचा हा इथला परिसर. शांत, एकटा, फक्त स्वतःपुरता अस्तित्वात असलेला. लग्नानंतर बऱ्याचदा आम्ही इथे फिरायला यायचो. तिने हट्ट केला म्हणून हा इथे एवढा मोठा बंगला बांधला. तिने सगळं जातीने स्वतः ठरवून करवून घेतलं होतं. बंगल्याचं डिझाईन, खोल्यांची अरेंजमेंट, भिंतींचे रंग, हा लॉन, हा झोपाळा सगळं तिचंच आहे. उठता बसता फक्त या बंगल्याचाच विषय. एकदम झपाटून टाकलं होतं तिला या बंगल्याने. मला आजही आठवतं. बंगला तयार झाला, पूजा होती. श्यामल सगळ्यांना खुश होऊन हा बंगला दाखवत होती. पण एकदम काय झालं कळत नाही. वरच्या टेरेसवरून तोल जाऊन खाली पडली ते सरळ त्या कुंपणावर. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. श्यामल गेली आणि हळूहळू सगळंच संपलं. मग मी इथे पुन्हा कधी आलोच नाही. पण इथे येणारे मात्र मला सांगतात की इथे एक बाई दिसते म्हणे. रात्री अपरात्री तिच्या रडण्याचे आवाज येतात. मला पहिलं हे भाकड कथा वाटली. मग मी शहानिशा करायला एकटा इथे येऊन थांबलो आणि आणि काय, मला श्यामल भेटली. बोकील बोलले तसे स्वराजने चमकून त्यांच्याकडे पाहिलं. मग उत्तरादाखल बोकील यांनी स्वराजला मानेवरचा मोठा घाव दाखवला. तो पाहून स्वराज नाही म्हटलं तरी मनातून थोडा चरकलाच. ती या बंगल्यात अडकलीये. तिला तिच्याशिवाय कोणी नकोय इथे. त्या दिवशी मी देखील कसाबसा वाचलो यातून. मला माहितीये तुम्ही मला उगीचच घाबरवताय, पण मी तुमच्या या अशा भाकड कथांना घाबरणार नाही. या इथे काहीच नाही हे उद्या तुम्हाला पुराव्यानिशी साबित करीन. स्वराज ठामपणे म्हणाला.
ठीक आहे, जशी तुमची मर्जी. आता 6 वाजलेत. उद्या सकाळी ठीक 6 वाजता मी तुम्हाला न्यायला येईन. तोवर या कागदावर सही करा. काय आहे त्यात? स्वराजने बोकिलाने दिलेला कागद हातात घेत त्यांना विचारलं. काही नाही, प्रतिज्ञापत्र आहे की तुम्ही हे धाडस स्वतःच्या मर्जीने आणि कुठल्याही दबावाखाली करत नाही आहात. याचे परिणाम तुम्हाला माहीत आहेत आणि तुम्ही हे चॅलेंज पूर्ण शुद्धीत स्वीकारत आहात. पण हे सगळं कशासाठी? उद्या जर का तुमचं काही बरं वाईट झालं तर त्या वाईटाची जबाबदारी माझ्यावर नको. एवढं बोलून बोकील गाडीतून पाण्याची बॉटल आणायला गेले. स्वराजला थोडं विचित्र वाटलं, पण विचार करता बोकिलांच्या या गोष्टीचं त्याला काही वावगं वाटलं नाही. तसंही त्या पेपरवर बोकिलांनी सांगितलेले मुद्देच कायदेशीररित्या लिहिले होते. त्याने पेपर नीट वाचून मग सही केली. इतक्यात बोकील आले आणि स्वराजने पेपर सही केल्याचं पाहून ते खिन्न मनाने हसले. पेपर नीट घडी करून खिशात ठेवत ते स्वराजला म्हणाले, मला वाटलेलं तुम्ही हे सगळं ऐकून आणि वाचून परत जाल, पण पण काय? मी पळून जाणाऱ्यातला नाही. मी माझं पुस्तक लिहिताना अशा बऱ्याच प्रसंगातून गेलोय. त्या मानाने तुम्ही सांगितलेली तुमची गोष्ट खूपच बाळबोध आहे. डोंट वरी, तुम्ही रात्री शांत झोपा आणि उद्या सकाळी वेळेत या. स्वराजच्या या बोलण्यावर बोकील कसनुसं हसले आणि आल्या पावली परत निघाले. परत निघताना त्यांनी पुन्हा एकदा स्वराजला विचारलं, आर यू शुअर? उत्तरादाखल स्वराजने बोकील यांना गेटचा रस्ता दाखवला. बोकील निघाले. जाता जाता मध्येच काहीतरी आठवून त्यांनी स्वराजकडे पाहिलं. रात्री 12 नंतर जरा सांभाळून. का? कळेल. इतकं बोलून बोकील अखेर निघाले. स्वराज बोकिलांना गेटपर्यंत सोडायला आला. बोकिलांना गाडीत बसताना पाहून स्वराजला मनापासून त्यांना थांबवावंसं वाटत होतं, पण त्याने नाही थांबवलं. अभी नहीं तो कभी नहीं या तत्वाला धरून त्याने तिथे रात्र घालवायचा निर्णय घेतला. बोकिलांची गाडी दृष्टीआड झाल्यावर स्वराजने पुन्हा एकदा त्या बंगल्याकडे पाहिलं. संध्याकाळच्या त्या गहिऱ्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी टेकडीवर बांधलेला तो मोठाला जुनाट एकेकटा बंगला खूप विचित्र दिसत होता. वातावरणात एक वेगळंच दडपण जाणवत होतं. आजूबाजूची शांतता जीवावर येत होती. आपण नक्की बरोबर करतोय ना? नक्की इथे काही आपल्या मनात नको ते विचार येत आहेत हे जाणवताच स्वराजने जोराने डोकं हलवून ते विचार मनातून दूर केले आणि बंगल्याच्या दिशेने चालू लागला. बंगल्याच्या आत येताच स्वराजने सावकाश बंगला न्याहाळायला सुरुवात केली. बंगला खरंच बऱ्यापैकी मोठा होता. सुरुवातीला लागलेला मोठा हॉल, पाठीमागे किचन, हॉल आणि किचनला जोडणारा एक पॅसेज आणि त्याच्या बाजूने वरच्या दिशेने जाणारा एक जिना. तिथेच किचनच्या बाजूला एक बेडरूम होती. किचनमध्येच एक परसदार होतं. तिथेही एक मोकळी जागा होती, पण आता देखभाल होत नसल्याने तिथे गवत माजलं होतं. स्वराज जिन्याने वरच्या माळ्यावर आला. तिथे 3 बेडरूम होत्या. उजव्या हाताला एकमेकांना लागून 2, ज्या नुसत्या कडी लावून बंद होत्या, आणि डाव्या बाजूला एक बेडरूम होती जी की कुलूपबंद होती. स्वराजला आश्चर्य वाटलं, कारण या बंगल्यातल्या सगळ्या खोल्या अगदी मुख्य दरवाजासह उघड्या असताना फक्त ही एकच खोली त्याला कुलूपबंद सापडली होती. ही एकच खोली का अशी कुलूप लावून ठेवली आहे? मरू दे, आपल्याला काय करायचंय असा विचार करून तो त्या डाव्या बाजूच्या बेडरूमला लागून असलेल्या त्या मोकळ्या टेरेसवर आला. आहा, काय मस्त सिनिक व्ह्यू होता. दूर दूर पसरलेला समुद्र, फेसाळणाऱ्या लाटा आणि अगदी क्षितिजापर्यंत दुसरं कुणीच नाही. आपल्या गजबजलेल्या धकाधकीच्या आयुष्यात निसर्गाचं असं विलोभनीय दृश्य पाहायला मिळणं हीच एक सुंदर गोष्ट होती. मुंबईसारख्या शहरात हे असलं निवांत ठिकाण देखील असेल
हे त्याला कधीच वाटलं नव्हतं. कधीतरी 6 महिन्यातून इथे यायला काही हरकत नाही. पण त्याच्या या मताला आजूबाजूची गर्द झाडी पाहून रात्री जर का वाटलं तरी आपण इथून बाहेर जाऊ शकत नाही, या विचाराने पटकन भानावर आणलं. बंगला खरंच खूप आड बाजूला होता. पण हे जरी खरं असलं तरी बोकिलाने आणि विशेषतः त्यांच्या बायकोने फार विचारपूर्वक आणि कलात्मकरित्या तो बंगला बांधला होता. इतक्यात त्याची नजर खालच्या कुंपणावर गेली. याच कुंपणावर पडून श्यामल बोकील वारल्या होत्या हे आठवताच त्याच्या अंगावर सरकन काटा आला. त्याने समोर पाहिलं तर सूर्य कधीच अस्ताला गेला होता. अंधार पडत असल्याचं पाहताच त्याने खाली जायचं ठरवलं. खाली उतरत असताना मात्र स्वराज जिन्यावरच अडखळला. कारण मघाशी टेरेसवर जाताना त्या बाजूच्या बेडरूमचा दरवाजा जो कुलूप बंद होता तो आता सताड उघडा होता. स्वराजला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. कारण ते दार बंद असल्याचं त्याने खात्रीपूर्वक बघितलं होतं. त्या दाराकडे पाहत असताना तो विचार करू लागला. मनाशी काहीतरी ठरवून तो त्या बेडरूमच्या दिशेने सरसावला. आत येताच त्याला जाणवलं की कितीतरी दिवसातून ही खोली उघडली गेली नव्हती. आतल्या वस्तूंवर धुळीचा एक चांगलाच थर जमला होता. स्वराज त्या खोलीतल्या सगळ्या वस्तू अगदी निरखून पाहत होता. पलंग, बाजूचं साईड टेबल, समोरचं कपाट, त्या बाजूला आरसा, वर टांगलेलं छोटंसं झुंबर. इतक्यात त्याला त्या समोरच्या आरशात पाठीमागे कोणाची तरी हालचाल जाणवली. तसा तो लगेचच मागे वळला. पण पाठीमागे कुणीच नव्हतं. त्याला क्षणभर काही कळलंच नाही. बहुतेक आपल्या मनाचा खेळ आहे असं वाटून तो लगेचच त्या खोलीतून बाहेर आला. त्याने घड्याळात पाहिलं तर एव्हाना 7:30 वाजले होते. बाहेर बऱ्यापैकी अंधारून आलं होतं. त्याने ती बेडरूम बंद केली आणि तो खाली हॉलमध्ये येऊन बसला. खाली आल्यावर त्याने आपला मोबाईल चेक केला. नेटवर्क कम्प्लिटली गायब होतं. त्याने बंगल्यात फिरून चेक केलं पण कुठेच एक दांडी पण गवसली नाही. त्याने पुन्हा एकदा टेरेसवर जाऊन तिथे नेटवर्क मिळतंय का हे चेक करायचं ठरवलं. पण लगेचच त्याने तो विचार मनातून झटकून टाकला. अखेर कंटाळून त्याने आपल्यासोबत आणलेलं किंडल उघडून त्यावर आपलं आवडतं सिडनी शेल्डनचं टेल मी युअर ड्रीम्स हे पुस्तक वाचायला घेतलं. मानवी मनाचा ठाव घेणारं मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरवरचं हे पुस्तक त्याच्या खास आवडीचं होतं. पुस्तक वाचताना तो पुन्हा त्यात इतका गुंतला की वाचता वाचता तो कधी झोपी गेला हे त्याचं त्याला कळलंच नाही. अचानक त्याला जाग आली. त्याच्या डोळ्यासमोर मिट्ट काळोख होता. तो दचकून उठला. सुरुवातीला त्याला काही आठवेच ना की तो कुठे होता. थोडं सावरल्यावर त्याला जाणवलं की तो उत्तनला बोकिलांच्या बंगल्यावर होता. आजची रात्र त्याला इथेच काढायची होती. त्याने घड्याळात पाहिलं तर 9 वाजायला आले होते. बाहेर रात्र खूपच वाटत होती. खिडकीच्या तुटलेल्या काचेतून बाहेरचा चंद्राचा प्रकाश आत येत होता. त्याने उठून लाईट लावले पण लाईट गेलेले होते. उफ, बोकिलांनी विजेचं बिल भरलेलं दिसत नाही असं म्हणून स्वराजने बॅगेतून सोबत आणलेली मेणबत्ती लावली आणि बाहेर येऊन बसला. बाहेर काळोख मी म्हणत होता. आजची रात्र या मिट्ट काळोखासोबत घालवायची ह्याची जाणीव होताच नाही म्हटलं तरी स्वराज मनातून थोडा घाबरलाच. त्याने घड्याळात पुन्हा पाहिलं तर 9:15 वाजले होते. अजून फक्त 9 तास काढायचे आहेत या बंगल्यात असं स्वतःलाच समजावत त्याने बंगल्यावर एकवार नजर फिरवली. पण त्यामुळे त्याच्या मनात उत्साहाऐवजी भीतीची एक लहर उमटली. अंधारात बोकिलांचा हा बंगला अजूनच भेसूर दिसत होता. पण पुढच्याच क्षणाला डोक्यातून तो विचार बाजूला काढत तो आत गेला आणि बॅगेतील ओल्ड मॉन्क बाहेर घेऊन आला. सोबत बरोबर आणलेलं जेवण घेऊन तो बाहेर व्हरांड्यात आला. आता त्याला थोडं बरं वाटत होतं. एक निवांत रात्र, एक ओल्ड मॉन्क, सोबतीला किशोर आणि अडवायला कोणी नाही. आने वाला पल जाने वाला है, पल पल दिल के पास, दिल क्या करे जब किसी से.
त्या शांत एकेकट्या रात्री एकामागोमाग एक किशोर मनापासून गात होता आणि घोटाघोटाने ओल्ड मॉन्क रीती होत होती. तोही आता हळूहळू मोकळा होत होता. बघता बघता 11 वाजले. आता त्याचे डोळे बाहेरच्या अंधाराला सरावले होते. अगदीच स्पष्ट नाही, पण बऱ्यापैकी व्हिजिबिलिटी आली होती. आत्तापर्यंत त्याला सोबत करणाऱ्या त्या ओल्ड मॉन्कचे काही मोजके घोट उरले होते. त्याने जडावलेल्या हाताने समोरचा ग्लास उचलला. जडावलेल्या हातासोबत त्याचं डोकं पण जड झालं होतं. छायला, लोक उगाच घाबरतात वाटतं इथे. मरो, आपल्याला काय? आता अजून काही तासात ही रात्र संपेल की आपण मोकळे. हा बंगला खरं तर चांगला आहे. थोडा खर्च केला तर मस्त होईल. वकिलांशी बोललं पाहिजे याबाबत. पण इथे पहिलं वायफाय लावलं पाहिजे. जाम बोर होतंय साला. स्वराज स्वतःशीच बडबडत मोबाईलमध्ये जुने फोटो बघायला लागला. तो लहानपणापासून असाच होता. आपल्या मनाला हवं तेच करणार. मग त्यासाठी समोरच्याचं मन दुखावलं गेलंय त्याचीही चिंता नाही. मानवी मनावर PhD केलेल्या या डॉक्टरच्या स्वभावाचा हा खरं तर विरोधाभास होता. एक नामवंत सायकियाट्रिस्ट म्हणून यशस्वी झाल्यावर असाच एक विरंगुळा म्हणून मग तो लेखनाकडे वळला होता. पण म्हणतात ना, सक्सेस ऑलवेज फॉलोज सक्सेसफुल पीपल. त्याच्या बाबतीत देखील हेच घडलं. गावोगावी भटकून जमा केलेल्या गोष्टी, संदर्भ आणि त्यांचं केलेलं विश्लेषण यावर आधारित त्याचं इन्सेप्शन नावाचं पुस्तक अपेक्षेपेक्षा जास्तच डोक्यावर घेतलं लोकांनी. मग त्याला त्याचा शाळेतला जुना मित्र भेटला, दिग्विजय. त्याने त्याच्या नव्या कॉन्सेप्टला शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून यूट्यूबवर आणलं. अवघ्या वर्षभरात त्याच्या या चॅनलवर भरमसाठ लाईक्स आणि फॉलोअर्स वाढले. रेग्युलर इन्कम सुरू झाली. ठिकठिकाणी सेमिनारमध्ये त्याला बोलावण्यात येऊ लागलं. त्याची कन्सल्टन्सी पण वाढली. थोडक्यात तो सेलिब्रिटी झाला. पैसे येऊ लागले, प्रसिद्धी आली, ओळखी वाढत गेल्या. सगळंच बदललं. कन्सल्टन्सी, TV शोज, पैसा. मस्त मजेत आयुष्य सुरू होतं त्याचं. समायराचा विचार येताच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. स्वतःला आता थोडं सावरलं पाहिजे. वयाची 40 आली. हा विचार मनात येताच तो स्वतःशीच हसला. हसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवा ना कर. मोबाईलवर त्याच्या आवडीचं गाणं लागलं. किशोर कुमारच्या आवाजातलं हे गाणं, सुसाट बाईक चालवणारा राजेश खन्ना आणि पाठीमागे बसलेल्या हेमा मालिनीच्या हसण्याचा आवाज त्याचं आवडतं कॉम्बिनेशन होतं. या गाण्याने त्याचा मूड हलका केला होता. सोबत या वातावरणातला ताण देखील. डोक्यात बसलेली किक त्याच्यात लपलेला किशोर कुमार बाहेर काढू पाहत होती. उडले उडले ओ, उडले उडले ओ. तो चमकला, कारण आताच्या हसण्याचा आवाज वेगळा आला होता आणि अगदी त्याच्या जवळून आला होता. मोबाईलमध्ये अजूनही गाणं वाजत होतं. स्वराजला पहिल्यांदा वाटलं की त्याला भास झाला, पण नाही. त्याच्या कानांनी तो हसण्याचा आवाज खरंच ऐकला होता. थोडा वेळ असाच शांततेत गेला. अचानक आतल्या खोलीतून पुन्हा खुदकन हसण्याचा आवाज आला. स्वराज केवढ्याने तरी दचकला. त्याने पटकन मोबाईलमध्ये पाहिलं. त्याला वाटलं चुकून दुसरी कुठलीही सॉन्ग फाईल तर नाही ना लागलीये. पण इतक्यात त्याची नजर मोबाईल वॉचवर पडली आणि तो सरकला. 12:30 वाजले होते. भीतीची एक लहर सरसरत त्याच्या अंगावरून वाहत गेली. रात्री 12 नंतर थोडं सावध राहा. वकील यांचं ते वाक्य स्वराजच्या मनात पुन्हा पुन्हा फिरू लागलं. रात्री 12 नंतर थोडं सावध राहा. 12 नंतर थोडं सावध राहा. या बंगल्यात काहीतरी विचित्र आहे असं नक्कीच जाणवतंय, पण अजून काही स्पष्ट झालं नाहीये. स्वराजने स्वीकारलेलं हे चॅलेंज तो निभावू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी चॅलेंज या कथेचा 3रा भाग नक्की ऐका. मी आहे सुजाता आणि या कथेचे लेखन केलंय अमोल परब यांनी. आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल
किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा, तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये. कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. यूट्यूब, स्पॉटिफाय, गाना.com, जिओ सावन, ॲपल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, स्टोरीटेल मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल. तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता_शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता. तिथे DM करून तुमचा फीडबॅक कळवू शकता. सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत, नक्की चेक करा. शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता. त्यासाठी मला नक्की संपर्क करा. तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.